व्हायला इतक्या नीच विचाराचा माणूस ज्या जातीत जन्माला ना असला माणूस कुठल्याच जातीत जन्म आहे. कारण हा खूप मोठा मराठ्यांचा वाटोळ करतोय आणि आजपासून नाही ते 40 वर्षापासून करतोय. आमचेच वेळेवरती डोळे उघडले मराठ्यांचे. आम्ही यांना आमचे लहान भाऊ मोठे भाऊ समजायचो. परंतु ज्या दिवशी आता मराठ्यांच्या लक्षात आलं की यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावरती शत्रुताची भूमिका पार पाडायला लागलाय तो. त्यामुळे मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आता आपल्याला म्हणजे मराठ्यांना मी जाहीर सांगतो, आपल्याला GR साठी लढावं लागणार आहे, आरक्षणासाठी लढावं लागणार आहे. आणि महत्वाचा विषय सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाज हा सगळा शेती व्यवसाय करणारा समाज आहे. आपल्याला नोकरी आधार पाहिजे. यांना वाटतंय आपल्याला नोकरी मिळू नये आणि शिक्षण मिळू, ही भूमिका यांची. आणि माझी भूमिका आहे की मराठ्यांना उच्च शिक्षण, खूप मोठमोठाले शिक्षण मिळाले पाहिजेत, मोठमोठ्या नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. कारण सांगतो, असे संकट शेतीवरती येते की अचानक शेतकरी उद्ध्वस्त होते. बाकीच्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण असल्यामुळे त्यांना डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्याला आधार नाहीये, मराठ्यांनी समजून घ्या. त्याच्यामुळं ताकदीनं आपण मराठ्यांचा आरक्षणाला धक्का तर लागूच द्यायचा नाही, पण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा मिळवण्यासाठी ताकदीनं उभं राहायचं. हे मराठ्यांनी हे शब्द मात्र हात जोडून सांगतो तुम्हाला, मराठ्यांनी लक्षात घ्या. नुसतं म्हणत बसतात अमुक संकट आलंय, शेतीवर आलंय, काय करायचं. तर पुढच्या कमीत कमी पिढ्यासाठी, कमीत कमी पुढच्या वर्षासाठी, आपल्या समाजातल्या लेकरा बाळासाठी आपण त्यांना खूप मोठी आयुष्याची शिवरी बांधून घेऊ. म्हणजे शेती जर कधी अडचणीत आली, तुमचा पगार येत जाईल, त्या पगारावरती आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य चालतंय. म्हणून राज्यभरातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. शेतीला जोड, नोकरी आणि शिक्षण पाहिजे. मराठ्यांनी ताकदीनं उभं राहायचं. यांनी किती डाव टाकले तरी याला हरवायचं म्हणजे हरवायचं. आणि 29ला मात्र 2029ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले नेते 100% आठवणीनं काळजीपूर्वक बारीक लक्ष ठेवून पाडायचं. ते मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. असं आहे की लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक तपासणी केली आणि आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे मराठा समाज, त्याचबरोबर बंजारा समाज आणि महादेव कोळी समाज, याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आत्महत्या करून ज्या सुसाईड नोट लिहिल्या गेल्या होत्या तर त्या दुसऱ्या कोणीतरीच लिहिल्या होत्या. बनावट सुसाईड नोट खिशामध्ये ठेवलेल्या होत्या. आणि मराठा समाजाची जी आत्महत्या, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तो कोमात असतानाच चिठ्ठी ठेवली आणि तो सुदैवाने वाचला, परंतु त्या चिठ्ठ्या सगळ्या बनावट निघाल्या. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्यावर तुम्ही घ्यायला बी नाही पाहिजे कोणी. कारण कोणाच्या भावनेशी आपण नाही खेळू शकत, कोणाच्या दुःखाशी पण नाही खेळू शकत. कोण काय डाव करण, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं माहीत नाही. त्याच्यावरती मी आत्महत्येवरती नाही बोलत. कारण कोणाचं लेकरू गेलं आणि त्याच्या मृत्यूशी नंतर खेळायचं आणि त्याच्या भावनेशी खेळायचं, हे बघा, ही पण डाव असू शकतो. मी समर्थन करत नाही, स्पष्ट सांगतो. त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. परंतु इतक्या खालच्या थराला गेली ते सध्या मराठ्यांचे अधिकारी सस्पेंड करायचे, याला जोडूनच हे आत्महत्या मुद्दाम असल्या तरी दाखवायच्या खोट्या, इतकं मीच करणार. कुणबी प्रमाणपत्र ओरिजिनल असले तरी बी ते खडाखोडच केली म्हणायचं. राजकीय डाव सुद्धा तसेच आहेत यांचे. मराठ्यांच्या नेत्याबद्दल हीच भूमिका आहे. फक्त कळू देत नाहीत. अधिकाऱ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल, मराठ्यांच्या व्यावसायिकांबद्दल, गरीब मराठ्यांबद्दल आता चित्र स्पष्ट आहे ना. हे अधिकाऱ्यांवरती सुद्धा दडपण आणून करून घेतलं जातं. पण याच्यामुळे खरे जे लोक आरक्षणासाठी ज्यांनी सुसाईड केलंय त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का? हे अशा पद्धतीने चुकीचं करतात. खऱ्या खोटे हे कोण ठरवणार आहे? यांना काय माहित? पोलिसांचा तपास दबाव पोटी असू शकतो अशी आम्हाला शंका. कारण उगं काहीतरी करायचं, एखाद्याच्या लेकराच्या भावनेच काय. तुमच्या घरात लेकरू मेलं, अधिकाऱ्याच्या एखाद्याच्या जे तपास करतो त्याच्या, आणि जर आम्ही म्हणलोच मग नंतर हे असं होतं, किती दुःख होईल. लोकांच्या जीवनाशी तरी खेळू नका रे.